राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत। आता पारनेरमध्येही नगरसेवक युवराज पठारे आणि त्याच्या सहकार्यांनी गणपती देवस्थान समितीच्या सदस्याचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून ही घटना घडली। दरम्यान युवराज पठारे हा राजकीय व्यक्तींचा निकटवर्ती असल्याचं बोललं जातंय। आता सुनील भाऊसाहेब चौधरींनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। फिर्यादीमध्ये त्यांनी नमूद केलंय की आपण पारनेर शहरातील गणपती देव देवस्थानचे सदस्य आहोत। पारनेर सुपा रस्त्यालगत या देवस्थानची तब्बल 36 एकर जमीन असून या जागेवर युवराज कुंडलिक पठारे, नामदेव पठारे, बाळासाहेब पठारेंसह इतरांनी अतिक्रमण केलंय। हे अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून 2018 मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने पारनेर नगर पंचायतला हे अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देखील पाठवली होती। 7 दिवसांपूर्वी नगर पंचायतीने अतिक्रमण धारकांना या नोटीस बजावल्या। याचाच राग मनात धरून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं चौधरींनी फिर्यादीत म्हटलंय। मी आज गणपती देव देवस्थान प्रकरणी नोटीस स्वीकारण्यासाठी सीओची भेट घेण्यासाठी गेलो होतो। ऑलरेडी त्यांना 7 दिवसाचं अतिक्रमण काढण्यासाठी गणपती देव देवस्थान पारनेर 7 दिवसांचं अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस इश्यू झाल्या होत्या। त्याची मुदत संपली होती आणि शॉर्ट नोटीस आज इश्यू होणार होत्या। माझे सगळे ट्रस्टी पुण्यात असतात। बाकीचे जे ट्रस्टी आहेत सुधीर देवीदास पाठक किंवा थोरात हे पाठक साहेबांच्या आजारपणामुळे टेस्टिंगसाठी पुण्याला गेले होते, म्हणून मी स्वतः तिथे नगरपंचायतमध्ये चौकशी करता गेलो होतो। तर त्या नगरपंचायतमधून त्यांना कोणीतरी सांगण्यात आलं की बाबा मी तिथं आलो आहे म्हणून। अचानक ते साहेबांच्या केबिनमध्ये आले। केबिनमध्ये आल्यानंतर कोण आले? युवराज पठारे आणि आणखी 2 जण। युवराज पठारे आणि आणखी 2 जण केबिनमध्ये आले। तुझा याच्याशी संबंध काय, तुम्हाला घर पाडायला निघालं का, असं शिवनसमोरच दमदाटी करायला चालू केली। त्याच्यानंतर मी शिवनला म्हटलं की शिवसाहेब यांना बाहेर काढा, मला काय यांच्याशी बोलायचं नाही। तरी ते शिवनना दम देऊन तिथंच थांबले आणि म्हटले की आता आम्ही याला घेऊन जाणार आणि मारून तिकडंच फेकून देणार। त्याच्यावर मी त्यांना ट्रस्टी असल्याचा पुरावाही दाखवला मोबाईलमधनं आणि नंतर त्यांनी काही न ऐकता तू याच्यात पडायचंच नाही, चल रे याचा आता विषय, तू ट्रस्टी झाला कसं काय म्हणले, तुला केलं कोणी, दुसऱ्या कोणाला का नाही ट्रस्टी केलं, अशी बतावणी करून लगेच मला 3-4 जणांनी उचललं आणि खाली असलेल्या सिओनच्या स्वतःच्या केबिनमधनं सिओनच्या समोर मला तिथलं उचलण्यात आलं आणि किडनॅप करून त्यांच्या काळ्या कलरच्या थार गाडीमध्ये टाकण्यात आलं। थारमध्ये टाकल्यानंतर युवराज पठारे यांनी ड्रायव्हरला सांगितलं की बाबा गाडी डायरेक्ट घरी घे। घरी गेल्यानंतर त्यांनी मला गाडीमध्येच हाणमार, घरी नेत असताना गाडीमध्येच हाणमार करायला चालू केली आणि घरी गेल्यानंतर मग माझे मोबाईल पोलिसांना कळवू नये म्हणून गाडीची चावी आणि वॉलेट काढून घेतलं आणि तू माझं घर पाडवायला निघाला का, मी तुला आज जिवंतच ठेवत नाही, मी आज त्याच्यावरच आहे, तुला संपवल्याशिवाय सोडणार नाही, असं म्हणून युवराज कुंडलिक पठारे, त्याचे वडील कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत कुंडलिक पठारे, त्याच्यानंतर त्याचा चुलता बाळा पठारे, नामदेव पठारेच्या घरातली माणसं, अशा सगळ्या नातेवाईकांनी मिळून मला जीवे मारण्यासाठी बांबू हातात जे भेटल ते त्याच्यासहित मला मारण्याचा प्रयत्न केला। मीन व्हाईल 2 तास मला ते कन्सिस्टंटली मारत होते। 2 तास मारल्यानंतर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनीच पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे डहाळे तिथे आले व त्यांनी मला तिथनं काढून पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतरची फिर्याद मी तिथं दाखल केली।